विद्यार्थी मित्र हो, प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट स्टार्ट करूया. आणि टॉपिकचं नाव आहे राईट अँगल ट्रायंगल वाला पायथागोरस थेरम. टॅन लय बातेबेजी झाली. प्रॉब्लेम सेट तुला सुरुवात करूया. मी व्हिडिओचे तुकडे 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 करणार आहे, कारण क्वेश्चन 17-18 आहेत. एवढा मोठा 18 क्वेश्चन कव्हर करायचे म्हणजे 2-3 तास निघून जातील आणि माझी व्हिडिओ कोलॅप्स होईल, MB राहणार नाही, मग मोबाईल मध्ये एवढं काही व्हिडिओ राहणार नाही. मी छोटे छोटे तुकडे करणार आहे. मी पहिला फर्स्ट नंबर क्वेश्चन आणि सेकंड नंबर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट नंबर क्वेश्चन मध्ये मल्टिपल चॉईस असणार आहे आणि सेकंड नंबर मध्ये वन लाईन क्वेश्चन असणार आहे. मल्टिपल चॉईस खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण एक्झामला पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात आणि तिथे माणूस कन्फ्युज होतो, कारण सरळ क्वेश्चन नसतात, फिरवून विचारलेले असतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सेट सेकंड मध्ये मल्टिपल चॉईसला स्टार्ट करूया. आणि मी बुक घेऊन स्टार्ट करणार आहे. सारखा क्वेश्चन किती लिहिणार बोर्डवर. तुम्ही सुद्धा टेक्स्ट बुक हातात घ्या, लगेच स्टार्ट करू. बघा प्रॉब्लेम सेट 2 मधला फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट, आउट ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग इज द पायथागोरस ट्रिपलेट. पायथागोरस ट्रिपलेट ओळखायला सांगितलंय. पायथागोरस ट्रिपलेट कसं ओळखायचं? बिग नंबरचा स्क्वेअर करायचा. 3 नंबर असणार. ट्रिपलेट म्हटलं 3 नंबर, त्यातला मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा. ओके, इज इक्वल टू उरलेले जे 2 नंबर आहेत, समजा इथे एक नंबर असेल, इथे एक नंबर असेल, त्या नंबर दोघांचे स्क्वेअर करायचे, त्यांची ऍडिशन करायची आणि ही ऍडिशन याच्या एवढी आली पाहिजे, तरच तो पायथागोरस ट्रिपलेट. तसं फर्स्ट चेक करूया. 1 5 10 मोठा, इथं 1 ठेवला, इथं 5 ठेवला, 10चा वर्ग, 1चा वर्ग, 10चा वर्ग 100, 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 25 आणि 1 26. नाही पायथागोरस ट्रिपलेट. हा पण गेला. सेकंड काय? 3 4 5, मोठा नंबर कोण? 5. नंतर 3 आणि 4 इथे ठेवले, उरलेले 2 नंबर. 5चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 आणि 9 25. याचा अर्थ ऑप्शन नंबर सेकंड इज द पायथागोरस ट्रिपलेट. सेकंड नंबर क्वेश्चन बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, मी राईट अँगल ट्रायंगल काढला, इथे 90 डिग्री काढला. ओके, इफ द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड मेकिंग द राईट अँगल, म्हणजे ही साइड आणि ही साइड यांची स्क्वेअरची सम 169 असेल, तर हायपोटेनस किती असेल? पायथागोरस थेरम वापरा. पायथागोरस थेरम काय? हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन. या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन एवढी आलेली आहे. हायपोटेनस समजा ही AC आहे, AC स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअर रूट काढला AC स्क्वेअरचा, AC 169चा 30. याचा अर्थ ही 13 असणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड झालेला आहे. क्वेश्चन नंबर थर्ड कडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये डेट दिलेत. तर डेट मधला पायथागोरस ट्रिपलेट तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे तारीख दिली किती? 15-8-17. पहिली आहे 16-8-16, 3-5-17, 4-9-15. याच्यातलं तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट ओळखायचं आहे. आणि ओळखायला सोपं आहे. पहिला कुठला आहे? 15-8-17, मोठ्या नंबरचा स्क्वेअर करा. 17चा वर्ग 249. या दोघांच्या ऍडिशन एवढा पाहिजे. 8चा वर्ग 64 प्लस 15चा वर्ग 225. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8. पहिलंच पायथागोरस ट्रिपलेट आहे. पहिलंच. अजून 16-8-16 घेतलं, हा पॉसिबलच नाही. 16-8-16 पॉसिबलच नाहीये, कारण ह्याचा मोठा नंबर कोण? 2 नंबर तर सेम आहेत. 3-5-17, 17चा वर्ग 289 आणि 3 आणि 5चा जर स्क्वेअर केला 3 आणि 5चा, तर 289 एवढा कधीच येणार नाही. 4-9-15, याच्यात 15 मोठी साईड आहे. 15चा वर्ग 225. ओके, 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16. हा काय 15चा वर्ग 225 पर्यंत याची ऍडिशन जाणारच नाही. करेक्ट ऑप्शन ए. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा. इफ ABC आर साइड ऑफ द ट्रायंगल, ABC या साईड आहेत, A, B आणि C साईड आहेत, आणि A स्क्वेअर याचा स्क्वेअर प्लस B स्क्वेअर हा बरोबर C स्क्वेअर एवढा असेल, तो कुठला ट्रायंगल असेल? पायथागोरस थेरम यूज झालेला आहे. पायथागोरस थेरम कन्वर्जच्या पायथागोरस थेरम. तर दोन साईडचा स्क्वेअरची ॲडिशन ही हायपोटेनसच्या स्क्वेअर एवढे असेल तर 100% तो 90 डिग्री असतो. म्हणजे काय? राईट अँगल ट्रायंगल. क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व करावा लागेल. क्वेश्चन नंबर 5. बच्चे मेरे बच्चे. हा क्वेश्चन नंबर 5.
फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. मी क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करून देतोय. मी एक पेरिमीटर काढला, सॉरी स्क्वेअर काढला. तर ह्याची पेरिमीटर शोधायची आहे. पेरिमीटर म्हणजे बाउंड्रीची लेंथ, ही पेरिमीटर शोधायची आहे. इफ डायगोनल इज 10 स्क्वेअर रूट ऑफ 2. तर याचा पेरिमीटर किती आहे? जर पेरिमीटरचा फॉर्म्युला काय? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साईड. याचा अर्थ साईड माहीत असेल तर 4 ने मल्टिप्लाय करून पेरिमीटर येईल. याचा अर्थ ही साईड काढणं इम्पॉर्टंट आहे. साईड कशी काढतो बघा आता मी. साईड कशी काढतो बघा. स्क्वेअर आहे याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगल. सगळेच राईट अँगल ट्रायंगल असतात. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर आहे तर ही साईड आणि ही साईड सेम असेल. जर दोन साईड सेम असेल तर त्याच्या अपोजिट साईड म्हणजे अपोजिट अँगल, हा अँगल आणि याच्या अपोजिट अँगल हा, हे दोन अँगल पण सेम असेल. एक 90 डिग्री आहे प्लस इथला माहीत नाही प्लस इथला माहीत नाही इज इक्वल टू 180 पाहिजे. आता इथं 90 आहे, या दोघांची ॲडिशन पण 90 असेल तर 90 180 येईल. त्यात हे दोन्ही सेम आहेत म्हणजे 90चे सेम करण्यासाठी इथे 45 पाहिजे, इथे 45 पाहिजे. तर हे 45 90 येईल. 90 180. याचा अर्थ हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. ओके, आता 45 90 डिग्री जर थेरम यूज केलं तर काय सांगतो थेरम? ही जी साईड आहे, कुठली एक साईड घ्या. साईड इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूज. 1/√2 मल्टिप्लाय हायपोटेन्यूज किती आहे? 10√2. √2ला √2 मेले, राहिले काय 10. याचा अर्थ ही 10 साईड, ही 10 साईड, ही 10 साईड, 10 साईड. 10 10 20 30 40. पेरिमीटर किती आला? 40. ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 6 घेऊया. हा पण मला सॉल्व्ह करून दाखवावे लागेल. क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. अल्टिट्यूड आणि हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आला. अल्टिट्यूड आणि हायपोटेन्यूज अल्टिट्यूड काढली अशी. ओके, अशी ऑफ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड इन 2 पार्ट्स 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. अशी अल्टिट्यूड काढली ज्याच्यामुळे हायपोटेन्यूज 4 आणि 9 पार्ट्समध्ये डिवाइड झाले. तर त्याने विचारलं फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड, म्हणजे ह्याची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलं. अल्टिट्यूड टाकले, ही पण 90 डिग्री. याचा अर्थ तुम्हाला जिओमेट्रिक मीन यूज करायला लागेल. जिओमेट्रिक मीन थेरम. जिओमेट्रिक मीन थेरम काय? अल्टिट्यूडचा स्क्वेअर, अल्टिट्यूड म्हणजे ही जी लेंथ आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन साईडचा मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 36. अल्टिट्यूडचा स्क्वेअर रूट, अल्टिट्यूडचा स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट म्हणजे अल्टिट्यूड इज इक्वल टू 36चा स्क्वेअर रूट 6. त्याच्यामुळे ही येणार 9 4 36, 6चा स्क्वेअर पण 36. एवढं आलं पाहिजे. याला म्हणतात जिओमेट्रिक मीन थेरम. मित्रांनो 7 नंबर क्वेश्चन बघा. 7 नंबर क्वेश्चन. हायपोटेन्यूज आणि बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याची हायपोटेन्यूज आहे आणि बेस आहे. आर 24 अँड 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ, हाईट अँड बेस. सॉरी, आय एम सो सॉरी. हाईट अँड बेस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. ही हाईट किती आहे? 24. बेस 18 आहे. तर त्यांनी विचारलं ही हायपोटेन्यूज किती असेल? राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल थेरम यूज करा. आहे दोन साईडचं स्क्वेअरची ॲडिशन 18चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर इज इक्वल टू याच्या हायपोटेन्यूजचा स्क्वेअर एवढा आला पाहिजे. 18चा वर्ग 324, 24चा वर्ग 576 इज इक्वल टू h स्क्वेअर. 6 आणि 4 10, आजच्याला 1. 6 आणि 7 8 आणि 1, 6 आणि 3 10, आजच्याला 1. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 इज इक्वल टू h स्क्वेअर. देअरफॉर h इज इक्वल टू 30. स्क्वेअर रूट काढलं, याचा अर्थ ही साईड आली 30. क्वेश्चन नंबर 8 घेऊया. क्वेश्चन नंबर 8 जरा डोक्याचा भाग आहे. सगळ्याच क्वेश्चनला डोक्याचा भाग असतो, पण याला जरा जास्तच डोक्याचा भाग आहे. क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC. AB, मी याला AB असं नाव देतो. AB 6√3, AC 12, BC 6. फाइंड द मेजर ऑफ अँगल A. हा आपल्याला शोधायचा आहे. त्यांनी कुठंही क्वेश्चनमध्ये म्हटलं नाही की हा राईट अँगल ट्रायंगल आहे.
त्याच्यावर डायरेक्ट थिअरम जर सॉल्व्ह करायला आलं तर डायरेक्ट लिहायचं नाही. पहिला याला प्रूफ करा की हा राईट अँगल आहे. तो प्रूफ कसा करायचा? मोठ्या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा पाहिजे. 12चा वर्ग 144, 6चा वर्ग 36 गुणिले स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर केला तर फक्त 3 राहतो. 6चा वर्ग 36, 144 इज इक्वल टू 6 3 18 8 1 3 3 9 आणि 1 10 प्लस 36 144 इज इक्वल टू ह्याची पण ॲडिशन 144. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन एवढी आली त्याच्यामुळे हा 90 डिग्री आहे. ओके, हा 90 डिग्री आहे बरोबर. ही लेंथ वेगळी आहे, ही लेंथ वेगळी आहे बरोबर. आणि इथं ऑब्झर्व केलं तर हायपोटेन्यूजच्या बरोबर हाफ हा आहे. याचा अर्थ हा 30 डिग्री, कारण 30 डिग्रीचा रूलच आहे ना. जर हायपोटेन्यूजचे हाफ असेल, हाफ ऑफ द हायपोटेन्यूज असेल तर एक्झॅक्टली 30 डिग्री असेल. हा 30, हा 90, मग हा 40. आणि आपल्याला अँगल ए फाइंड आउट करायला सांगितले, तो आला 30 डिग्री. असे आपले मल्टिपल चॉईस संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल. एक इक्विलॅटर काढूया आपण. फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढला. ओके बेटा, इक्विलॅटरल ट्रायंगल काढला. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साईड सेम असतात. हॅव्हिंग साईड 2a, म्हणजे ही लेंथ आहे इथून इथपर्यंत 2a, ही पण लेंथ 2a, ही पण लेंथ 2a. फाइंड द हाईट. हाईट कशी असते? अशी परपेंडिक्युलर. ही लेंथ तुम्हाला शोधायची. हाईट काढण्यासाठी इथून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सपोज या ट्रायंगलचं नाव ABC आणि हा पॉईंट आहे D. तुम्हाला AD म्हणजेच हाईट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी ट्रायंगल घेतो ADC. इन ट्रायंगल ADC इकडचा ट्रायंगल घेतला. ओके, हा 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करणार. ही पूर्ण 2a म्हटलं, ही A असणार आणि ही A असणार. कारण इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्सेसपासून एक परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला तर तो समोरच्या साईडला बरोबर डिवाइड करतो. देअरफॉर DC इज इक्वल टू A, AC इज इक्वल टू 2a. तर तुम्हाला हाईट फाइंड आउट करायची. चला पायथागोरस थेरम यूज करू. बाय युझिंग पायथागोरस थेरम. चलो मितवा. हा पायथागोरस थेरम. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर राईट अँगलच्या समोर. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर, AD चा स्क्वेअर, DC चा स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर, 2a ब्रॅकेटचा स्क्वेअर. याची लेंथ 2a आहे ना, मग ते पूर्णचा स्क्वेअर करायचा. AD म्हणजे हाईट, दॅट इज वी वॉन्ट टू सॉल्व. DC मीन्स A स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर करताना बघा, स्क्वेअर करताना काही लोक 2चा नुसता स्क्वेअर करतात, काही लोक नुसता Aचा स्क्वेअर करतात, काही लोक 2ला विसरून जातात. पण हे दोघं ब्रॅकेटच्या आतमध्ये असे आहेत, तर दोघांचा स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर 4, Aचा स्क्वेअर A स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. ह्या A स्क्वेअरला इकडे आणतो, इकडे येऊन मायनस होईल. 4a स्क्वेअर मायनस A स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. ओके, परत लिहितो इकडे. 4a स्क्वेअर मायनस A स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. 4a स्क्वेअरमधून एक A स्क्वेअर गेला तर 3a स्क्वेअर होतात. 3a स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट काढू. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ADचा स्क्वेअर रूट काढला तर AD, A स्क्वेअरचा काढला तर A. 3चा निघत नाही, मग त्याला स्क्वेअर रूटमध्ये याला फक्त अरेंज करतो. A स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू AD. आता क्वेश्चन नंबर 2 घेऊया. 2 नंबर क्वेश्चन. डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल चेक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या साईडचा स्क्वेअर करावा लागेल. मोठ्या साईडचा स्क्वेअर किती आला? 625. रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन 7चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर. 24चा स्क्वेअरच एवढा मोठा येतो की याच्या पुढं तो निघून जाईलच. 7चा स्क्वेअर 49. या दोघांची ॲडिशन केली 9 आणि 6 15, आजच्याला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, आजच्याला 1, 5 आणि 1. ओ माय डॉग,
ओ माय डॉग, दोन्ही आन्सर सेम आली. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन पण 625 आणि मोठ्या नंबरचा पण ॲडिशन 625. देअरफॉर यस, इट फॉर्म राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. गिव रिझन. बिकॉज इट इज पायथागोरस ट्रिपलेट. पायथागोरस ट्रिपलेट. तो पायथागोरस ट्रिपलेट आहे. क्वेश्चन नंबर 3 घेऊया आता. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रेक्टँगल. मी एक रेक्टँगल काढला, मस्तपैकी रेक्टँगल काढला. याची डायगोनलची लेंथ शोधायची. ही डायगोनल रेक्टँगलचे सगळे अँगल 90 डिग्री असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. हॅव्हिंग साईड 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर म्हणजे ही लेंथ असणार, 11 ही ब्रेड असणार. तर तुम्हाला हे डायगोनल काढायचं आहे. इथेच तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मिळाला. याच्यातच पायथागोरस थेरम यूज करू. ABCD. ओके, तुम्हाला AC फाइंड आउट करायचे म्हणजे डायगोनल फाइंड आउट करायचे. ओके, इन ट्रायंगल ABC वी यूज पायथागोरस थेरम. PT मीन्स PT उषा नाही, पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम काय? हायपोटेन्यूजचा स्क्वेअर AC स्क्वेअर, ABचा स्क्वेअर आणि BCचा स्क्वेअर. ओके, AC स्क्वेअर AB म्हणजे किती? 11चा स्क्वेअर. BC म्हणजे किती? 60चा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर 121. 60चा स्क्वेअर करण्यासाठी पहिला 6चा स्क्वेअर करा. 6चा स्क्वेअर 36. एक 0 आहे, स्क्वेअर करताना डबल 0 द्या. एका 0चे 2 अंडे तयार होतात. त्या दोघांची ॲडिशन करू. ओके, AC स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि 1 1, 2 आणि 0 2, 1 आणि 6 7, 3ला कोण नाही 3. आता याचा स्क्वेअर रूट काढायला लागेल. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ओके, AC स्क्वेअरचा AC. आता मी इथं 37चा स्क्वेअर रूट कसा काढतो बघा. स्क्वेअर रूट काढण्याची मेथड 7वी 8वीला आहे, पण तुम्हाला आठवत नसेल, मोठी माणसं तुम्ही. हां, 6 6 जा 6 6 36. उरले किती? एक. स्क्वेअर रूट काढताना 2 2चा ग्रुप करायचा. 2 नंबर ॲट अ टाईम खाली उतरवायचे. 2 नंबर ॲट अ टाईम खाली उतरले. हा 6 6 जो इथं आहे तो 6 परत याच्यात ॲड करायचा. 6 आणि 6 12 झाले. ओके, आता बघा इथं 12 आहे. इथे आणि इथे नंबर सेम पाहिजे. जसं 6 6 जा हा कसा दोन्ही नंबर सेम होते, तसं इथं आणि इथं नंबर सेम पाहिजे की बरोबर एवढा नंबर किंवा याच्या आसपास आला पाहिजे. मग 121 एके एक इथं असेल तो तोच इथे नंबर पाहिजे. 121 एके 121 किती झाले? 0. याचा अर्थ हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 61चा स्क्वेअर रूट आहे. 7 आणि 3 10 11 12 13. ओके, याचा स्क्वेअर रूट किती आला? 61 आला. ही मेथड पण स्क्वेअर रूटची शिकून घ्या. नाहीतर असं सुद्धा लॉजिक लावू शकता. जर 60चा 36 आहे तर ह्याचा नेक्स्ट नंबर 61 आणि 61च्या शेवटी किती आहे? 1. बरोबर. आणि इथे पण किती आहे? 1 आहे. म्हणजे तो नंबर स्क्वेअर रूट येऊ शकतो. क्वेश्चन नंबर घेऊया आता 4. तर 5. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आधीच घोषित करून टाकलाय तुमचा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. नाव एकच आपल्याला येतं ABC. हायपोटेन्यूज ही शोधायची आहे. रिमेनिंग साईड दिलेत, एक 9 दिले, एक 12 दिले. काय यूज करणार? पायथागोरस थेरम डायरेक्ट यूज करतो. AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर काढूचा हाय. AB स्क्वेअर 9 स्क्वेअर, BC स्क्वेअर 12चा स्क्वेअर, AC स्क्वेअर 9चा स्क्वेअर 81, 12चा वर्ग 144, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, अच्छाला 1 1 आणि 1 2. AC स्क्वेअर देअरफॉर AC इज इक्वल टू 15. इथून स्क्वेअर रूट काढा. AC स्क्वेअरचा AC 225चा स्क्वेअर रूट 15 आली. साईड आमची गोंडस साईड 15. क्वेश्चन नंबर 6 घेऊया. क्वेश्चन नंबर 5. साईड ऑफ आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. पहिला हा ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करायला लागेल. राईट अँगल पण आहे आणि आयसोसेलेस मीन ज्याच्यात 2 साईड सेम असतात. ओके, पण राईट अँगल पण आहे म्हणून मी राईट अँगल काढला. ओके,
याच्या दोन साईड सेम पाहिजेत, ही साईड सेम, ही साईड सेम, हा झाला. आणि त्याची लेन दिली ही एक्स आणि ही एक्स आणि हायपोटेन्यूज काढायला सांगितलं. याला पण नाव देतो ए बी सी. पायथागोरस थेरम यूज करा. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी म्हणजे एक्सचा स्क्वेअर, बी सी म्हणजे एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर झाले. आपल्याला काय काढायचं ए सी स्क्वेअर, स्क्वेअर रूट काढा. ए सी स्क्वेअरचं ए सी, एक्स स्क्वेअरचं एक्स, जसं स्क्वेअरचं स्क्वेअर निघून गेला, स्क्वेअरचा स्क्वेअर निघून गेला, 2चं निघत नाही म्हणून याला स्क्वेअर रूटमध्ये. हायपोटेन्यूज झाली स्क्वेअर रूट ऑफ 2x. इन ट्रायंगल PQR, PQ square root of 8, QR square root of 5, PR square root of 3 is a right angle PQR. Yes, which angle is 90 degree? त्यांनी सांगितलं हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, तर 3 साइड दिल्या आणि जर असेल तर 90 कुठला असेल. सपोज हे 3 पायथागोरस ट्रिपलेट आपल्याला पहिले प्रूफ करायचे आहेत. कुठले? हे 3 नंबर आहे. ओके, त्यातला मोठा नंबर कुठला? स्क्वेअर रूट ऑफ 8. स्क्वेअर ऑफ लार्ज नंबर इज इक्वल टू 1 नंबरचा स्क्वेअर प्लस अदर नंबरचा स्क्वेअर. पायथागोरस ट्रिपलेट प्रूफ करण्यासाठी लार्ज नंबर कोण? स्क्वेअर रूट ऑफ 8 याचा स्क्वेअर केला. ओके, एक नंबर घ्यायला कुठला? याचा स्क्वेअर केला. एक नंबर घ्यायला याचा स्क्वेअर केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर करताना स्क्वेअर रूट निघून जातो. काय? स्क्वेअर रूटचा स्क्वेअर करताना स्क्वेअर रूट निघून जातो. फॉर एक्झाम्पल याचा स्क्वेअर केला तर फक्त 2, याचा स्क्वेअर केला तर फक्त 10. हा स्क्वेअर रूट निघून जातो. का निघून जातो बघा, हे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ती दुसरी एक लिहिण्याची पद्धत आहे 1/2. हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल दिसतंय ते असं 1/2 ची पॉवर असं पण लिहिता येतं. बरोबर. आता हा स्क्वेअर रूट ऐवजी 1/2 लिहिलं, त्याचा परत स्क्वेअर आहे म्हणजे याचा परत स्क्वेअर आहे. 2 ला 2 कॅन्सल झाले, काय राहिली 1, म्हणजे 2 चा 1 म्हणजे 2. समजलं? याचा स्क्वेअर रूट केला 8 आलं, याचा स्क्वेअर रूट केला 5 आलं, याचा स्क्वेअर रूट केला 3 आलं. 8 इज इक्वल टू 5 + 3 8. दॅट्स वाय दीज आर पायथागोरस ट्रिपलेट. याचा अर्थ तो राईट अँगल ट्रायंगल असणार, पण कुठला असणार? त्यातलं एक गोष्ट कन्फर्म आहे की हायपोटेन्यूज असणार. ट्रायंगल काढायचा प्रयत्न करूया. सपोज तो हा PQ लार्जर साईड कुठले? PQ. PQ स्क्वेअर रूट ऑफ 8 लिहू. उरलेल्या 2 साईड समजा हे स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे, हे स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे. आता बघा 90 आपण हा राईट अँगल प्रूफ केलेला आहे. बरोबर. आता ही झाली हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजच्या समोरची साईड, हायपोटेन्यूजच्या समोरचा अँगल हा 90 डिग्री असतो. मग इथे Q. ओके, PQ8 इथे काय येणार? मग इथे R येणार. याचा अर्थ अँगल R इज 90 डिग्री. आणि PQ इथे गेली, राहिला कुठला? R. हायपोटेन्यूजच्या समोर राईट अँगल असतो नेहमी. R इज अ राईट अँगल ट्रायंगल.